जेलमध्ये 15 दिवस होतो, तर तिथल्या कैद्याला सांगायचं, विचार केला सगळे समजुती आत आहेत, ते विचारायचे पडोदर साहेब कुठली केस, आता काय सांगायचं, चोरीची केस. मला लाज वाटली, एखाद्या खुनाची केस असती 7 महिन्याने बोललो असतो, चोरीची केस. आणि ज्याने माझ्यावरची चोरीची केस घातली त्याला मला सांगायचं आहे, तुम्ही तुमचा पाठीमागचा इतिहास, तुम्ही पाठीमागे टर्न घ्या आणि 28व्या वर्षात जावा, की जेव्हा तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होता, काँग्रेस भवन मध्ये फुकट झोपत होता, महात्मा फुले गांधी वसतिगृहामध्ये तुम्ही फुकटच्या रूम मध्ये झोपत होता, तेव्हा तुमचं वय 28 होतं. आणि ज्या गोपीचंद पडळकरवरती खोटी केस घातली त्याही गोपीचंद पडळकरचं वय 28 आहे, आणि मी माझ्या स्वतःच्या सवारी गाडीतून फिरतो तेव्हा तुम्ही फुकटच्या रूम मध्ये आले. मला कुणाची तुलना करायची नाही, पण ज्यांनी माझ्यावरती केस घातली त्या आरामाने 28व्या वर्षापर्यंत पाठीमागे जावं आणि बघावं, जेव्हा तुम्ही झडपीचं सदस्य होता आणि महात्मा गांधी विद्यार्थी वसतिगृहामध्ये 26 नंबरच्या रूम मध्ये फुकट झोपत होता, आणि त्याच 28व्या वर्षी गोपीचंद पडळकर करोडोचं टर्नओव्हर करतो. मला 20,000ची खोटी चोरी करायची आवश्यकता आहे. आणि जे बाजार बुंडगे नेते गेले 6 महिने गेले वर्ष ज्या पाटलाकडे जातात, त्या बाजार बुंडग्या नेत्यांना माझं एक सांगणं आहे, अरे तुमच्यात जर हिंमत आहे तर राजकारण करा, तुमच्यात जर हिंमत आहे समाजकारण करा, तुमच्यात जर हिंमत आहे तर कुठलाही सांस्कृतिक चांगला कार्यक्रम करा आणि लोकांना तुम्ही पाठीशी घ्या. तर गोपीचंद पडळकरला खोट्या केसमध्ये अडकू नका, हा हलगापणा झाला. मर्दासारखे पुढे या. गोपीचंद पडळकरनं आयुष्याची काळजीच केली नाही, त्यामुळे तुमची कोण काळजी करणार आहे, तुमची काळजी करायला माझ्याकडे वेळ आहे. मित्रांनो, तालुक्यामध्ये अवस्था कशी होती, या आटपाडीच्या पेठेमध्ये जर गोरगरिबाचा पोरगा फिरायला लागला, एखादा चांगला प्रतिष्ठित माणूस फिरायला लागला, एखादा चांगला कुठलाही मराठा समाजाचा असू द्या, धनगर समाजाचा असू द्या, करा, गाडीपेटीची किंमत बघा. जी गोष्ट तुमच्या पुत्र बारामतीचा या देशाचा कृषी मंत्री असताना सुद्धा आज तुमच्या आमच्या शेतकऱ्यावरती असं दुर्दैवी वेळ येते. या महाराष्ट्रामध्ये 16,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 16,500 शेतकरी जर या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करत असतील तर तुम्ही त्या पदावरती राहू सुद्धा नका, त्या पदाचा तुम्ही सरळ राजीनामा द्या. आटपाडी तालुक्याचं राजकारण आज तुम्ही 7 वर्षातलं राजकारण तुम्ही अनुभवलं. अक्कल नसणारी माणसं आज प्रस्थापित होऊन बसलेली आहेत. अक्कल यासाठी नाही तर राजधानीतून नावाचे पुस्तक तुम्ही वाचा. त्या पुस्तकामध्ये या महाराष्ट्रातल्या कुठल्या आमदारानं जनतेच्या हिताचे प्रश्न 1990 पासून 2004 पर्यंत विचारले ते सर्व त्या पुस्तकामध्ये दिलं. त्या पुस्तकामध्ये मी वाचलो, म्हणून मी म्हणतो की आटपाडी तालुक्यातले अक्कलमंद नेते आहेत. त्याचा विचारला नाही, त्यांनी एकदाही विधानसभेमध्ये तोंड उघडलं नाही. त्यांनी तोंड उघडलं असेल फक्त जांभळी द्यायला, त्याच्या व्यतिरिक्त कधी त्यांनी प्रेम करा, ते डोळत करा. आंधळ प्रेम करायचं दिवस आता मित्रांनो राहिलेले नाही. ज्या लोकांनी तुमचा सत्तेसाठी वापर करून घेतला, आटपाडी पंचायत समितीमध्ये तुम्ही बरेच सदस्य निवडून देता. एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पंचायत समितीमध्ये गेला आणि सभापतीला म्हणला, सभापती साहेब हे आमचं काम करा. सभापतीच्या सैन्य ते काम होत असतं, पण तो सभापती काम करणार नाही. मित्रांनो, का करणार नाही? तर त्याचं कारण असं आहे, तो सभापतीच्या शेतकऱ्याला म्हणेल बापू साहेबाला विचारलं पाहिजे, तर मी सही करेल. अरे आरामखोर सभापती, बापू साहेबाला विचारून आम्ही तुला मत दिलं नव्हतं. बापू साहेबाला जर विचारून मत द्यायचं असतं तर तुझं डिपॉझिट जप्त झालं असतं. ही संशयगिरी दलालगिरी केली. इथून पुढच्या काळामध्ये तरुण पिढी माझ्यासोबत आहे. तरुण पिढी जो
निर्णय घेईल तो आटपाडी तालुक्याचा निर्णय होणार आहे. अरे मित्रांनो, साधा विचार करा. पृथ्वीराज सगळं 70% मंत्रिमंडळ कुठल्या समाजाचं आहे? कुणाचं आहे? या महाराष्ट्रामध्ये 116 आमदार मराठा समाजाचे आहेत. विधानसभेत सदस्य किती? 288. 116 मराठा समाजाचे. का मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही? अरे ही अवलाद ज्या जातीत जन्माला आली त्या जातीला सुद्धा न्याय देत नाही. तुम्हा आम्हाला बाकीच्यांना काय न्याय देणार आहे? देईल का? धनगर समाजाला, इतर समाजाला, वडार समाजाला, रामोशी समाजाला ही न्याय देऊ शकत नाही. ज्या समाजामध्ये जन्माला आलेले नेते आहेत त्या समाजाला सुद्धा हे विसरलेले आहेत. ह्यांना दुसरं ह्यांना काही पडलेलं नाही. ह्यांना जातीचं समाजाचं ह्यांना काही पडलेलं नाही. ह्यांना पैसा पाहिजे आणि त्या पैशातनं सत्ता पाहिजे. त्या सत्तेतनं परत पैसा मिळवायचा, त्या पैशात सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता, असं यांचं चक्र. काय जयंतराव वाळव्यात उभं राहिलं का सासू मिरजेत उभं राहायची? मागचं प्रकरण बघा ना. जर तालुक्यामध्ये मिळावा, पतंगराव काल परवा येऊन गेले, पतंगराव कडेगाव मध्ये माझा पोरगा ईश्वजी तिथं उभा करायचा. ईश्वजी नसला तर मी जेलमध्ये 15 दिवस होतो, तर तिथल्या कैद्याला सांगायचं विचार केला सगळे समजुती आत आहेत. ते विचारायचे पडवत साहेब कुठली केस? आता काय सांगायचं? चोरीची केस. मला लाज वाटली, एखाद्या खुनाची केस असती ताट बांधून बोललो असतो. चोरीची केस. अरे ज्याने माझ्यावरची चोरीची केस घातली त्याला मला सांगायचं आहे, तुम्ही तुमचा पाठीमागचा इतिहास बघा. वयाच्या 28व्या वर्षी तुम्ही पण पाठीमागे जावा. आर पाटलांना पण सांगतोय, ज्यांनी प्रेशर केलं त्या आर पाटलांना सुद्धा माझं सांगणार आबा, तुम्ही आता 52 वर्षाचे आहात, तुम्ही पाठीमागे टर्न घ्या आणि 28व्या वर्षात जावा. की जेव्हा तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होता, काँग्रेस भवनमध्ये फुकट झोपत होता, महात्मा फुले गांधी वसतिगृहामध्ये तुम्ही फुकटच्या रूम मध्ये झोपत होता, तेव्हा तुमचं वय 28 होतं. आणि ज्या गोपीचंद पडळकरवरती खोटी केस घातली त्याही गोपीचंद पडळकरचं वय 28 आहे. आणि मी माझ्या स्वतःच्या सवारी गाडीतून फिरतो तेव्हा तुम्ही फुकटच्या रूम मध्ये. मला कुणाची तुलना करायची नाही, पण ज्यांनी माझ्यावरती केस घातली त्या आरामाने 28व्या वर्षापर्यंत पाठीमागे जावं आणि बघावं. जेव्हा तुम्ही झडपीचं सदस्य होता आणि महात्मा गांधी विद्यार्थी वसतिगृहामध्ये 26 नंबरच्या रूम मध्ये फुकट झोपत होता आणि त्याच 28व्या वर्षी गोपीचंद पडळकर करोडोचं टर्नओव्हर करतो. मला 20,000ची खोटी चोरी करायची आवश्यकता आहे. आणि जे बाजार बुंडगे नेते गेले 6 महिने, गेले वर्ष ज्या आर पाटलाकडे जातात त्या बाजार बुंडग्या नेत्यांना माझं एक सांगणं आहे, अरे तुमच्यात जर हिंमत आहे तर राजकारण करा. तुमच्यात जर हिंमत आहे समाजकारण करा. तुमच्यात जर हिंमत आहे तर कुठलाही सांस्कृतिक चांगला कार्यक्रम करा आणि लोकांना तुम्ही पाठीशी घ्या. तर गोपीचंद पडळकरला खोट्या केसमध्ये अडकू नका. हा हलगापणा झाला. मर्दासारखे पुढे या. गोपीचंद पडळकरनं आयुष्याची काळजीच केली नाही, त्यामुळे तुमची कोण काळजी करणार आहे? तुमची काळजी करायला माझ्याकडे वेळ आहे. मित्रांनो, तालुक्यामध्ये अवस्था कशी होती, या आटपाडीच्या पेठेमध्ये जर गोरगरिबाचा पोरगा फिरायला लागला, एखादा चांगला प्रतिष्ठित माणूस फिरायला लागला, एखादा चांगला कुठलाही मराठा समाजाचा असू द्या, धनगर समाजाचा असू द्या, करा, काळेपेटीची किंमत बघा. जी गोष्ट तुमच्या पुत्र बारामतीचा या देशाचा कृषी मंत्री असताना सुद्धा आज तुमच्या आमच्या शेतकऱ्यावरती असं दुर्दैवी वेळ येते. या महाराष्ट्रामध्ये 16,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 16,500 शेतकरी जर या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करत असतील तर तुम्ही त्या पदावरती राहू सुद्धा नका. त्या पदाचा तुम्ही सरळ राजीनामा द्या. आटपाडी तालुक्याचं राजकारण आज तुम्ही 7 वर्षातलं राजकारण तुम्ही अनुभवलं. अक्कल नसणारी माणसं आज प्रस्थापित होऊन बसलेली आहेत. अक्कल यासाठी नाही
तर राजधानीतून नावाचे एक पुस्तक तुम्ही वाचा. त्या पुस्तकामध्ये या महाराष्ट्रातल्या कुठल्या आमदारानं जनतेच्या हिताचे प्रश्न 1990 पासून 2004 पर्यंत विचारले ते सर्व त्या पुस्तकामध्ये दिलं. त्या पुस्तकामध्ये मी वाचलो म्हणून मी म्हणतो की आटपाडी तालुक्यातले अक्कलमंद नेते आहेत की ज्या 2 लाख लोकांनी आपलं प्रतिनिधी म्हणून त्यांना निवडलं 1995 ला. त्या आमदारांनी म्हणजे राजेंद्र अण्णांनी या विधानसभेमध्ये एकही प्रश्न आटपाडी तालुक्याच्या हिताचा विचारला नाही. त्यांनी एकदाही विधानसभेमध्ये तोंड उघडलं नाही. त्यांनी तोंड उघडलं असेल फक्त जांभळी द्यायला, त्याच्या व्यतिरिक्त कधी त्यांनी प्रेम करा ते विडोळच करा. आंध्र प्रेम करायचं दिवस आता मित्रांनो राहिलेले राहील. ज्या लोकांनी तुमचा सत्तेसाठी वापर करून घेतला, आटपाडी पंचायत समितीमध्ये तुम्ही बरेच सदस्य मिळून